नुसार मी काय केलं, बहिणीकडनं एक 7-8 कोंबड्या आणल्या होत्या आणि एक नर आणला होता. हं, कन्नड तालुका हं, शिवना टाकळी हं, तिथून हं. धरणाच्या कडेला बहीण राहते तिथून. आणि मग त्याचं बसवले आणल्याच्या नंतर त्यातले 1-2 कोंबड्या बसवल्या, त्याच्या 20 कोंबड्या तयार झाल्या, हं. त्यांचे अंडे तयार झाले. मग अंडे वाढता 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 माझे 2-1 हजारापर्यंत पक्षी गेले होते. बर. आता मी तो लॉट विकत एक 700-800 हजार एक पक्षी ते असतील चालूच सध्या. असतं circulation. हा, असं. आणि मग आता परत काही पक्षी आता परत काही पिल्लं काढलेत, काही कोंबड्या बसवलेले आहेत. आता परत माझ्याकडे एक 500-700 पिल्लं बारकले, 800 पिल्लं आहेत बारकले, हं. मोठले 700-800 कोंबड्या आहेत. आणि परत माद्या पण बसवल्यात मी आता अंड्यावर, म्हणजे म्हणजे सर्व छोटे मोठे धरून एक 1,500च्या 1,500च्या आसपास सध्या stock आहे पक्षी- आपल्याकडे. हो, सध्या आहे. हे पहा गोसावी साहेबांनी हे शेड केलंय. शेड जाणीवपूर्वक का दाखवतो तुम्हाला? शेड दाखवा शेतकरी बांधवांना, की कमी खर्चात सुद्धा कसं सुरू करता येऊ शकतं. ही तुम्हाला ताडपत्री दिसती, ताडपत्री खाली ही